भाई इसको बोलो ना 100 रुपए देने का वापिस। अरे गरीब आदमी है ना यार, लादानी वाटत थोडेफार रे, थोडे पैसे वसूल करताय। जनसामान्यांना लुटणाऱ्यांना, या सरकारच्या या दलालांना मी कोणालाही त्यांची कोणाचीही काही करणार नाही। कहाँ से आ रहे हैं आप? कितना देना पड़ेगा? 500? कम लो ना यार। हाँ? कम लेना यार। अरे लंबा जाने का ना भाई। हाँ? 200 वापिस कर। अरे नहीं ना, अरे गरीब आदमी है ना यार। ए भाई, अरे 500 मत लेना यार। कितना है? नहीं ना यार, सो ही दिया ना भाई, ऐसा मत करना यार। अरे चलना यार, 100 रुपए देना वापिस। ए भाई, इसको बोलो ना 100 रुपए देने का वापिस। उसको दो यार, पैसा वापिस देने को बोलो ना। 500 लिया उसने। क्या कौन है रे? गाड़ा कहाँ देते रे? किसको गालियां दे रहे? फिर यांची शूटिंग कर रहे सगळ्यांची रे। हा कोण आहे रे? पळता काय तुम्ही सगळे रे? पोलीस चल इकडे, रे चल इकडे। नाव काय? पकड रे, पकड्या पोलिसांना। सारे तुम्ही काय चोर आहे का? पकड त्याला, याला काय रे? बस गाडी। नाव काय तुझं? प्रकाश ठाकूर। तो कुठे गेला? गणेश पाटील कुठे गेला? तो कुठे गेला? अरे चोरांना पकडायचं काम तुमचं आहे, तुम्हाला आम्हाला पकडायला यावं लागतं इथं। लाजानी वाटत थोडेफार रे, एवढे पैसे वसूल करताय। दादा आम्ही पैसे घेतले। मग काय घेतले? 500 रुपये घेतले का माझ्याकडून? असं नाही दादा, तो त्याला माहिती नाही। आणि त्याला काय इकडे पकडला नाव काय तुझं? कुठला आहे तू? कुठला आहे तू? कॉन्स्टेबल आहे का? मग झिरो पोलीस आहे का? ते पोलिस कुठे पळाले आता? हे सगळे ते यांचं सगळ्यांचं केलं तू रेकॉर्डिंग? हा ठीक है भाई, तुझ्या 500,000 रुपये मेरे को लेके। अरे रहने भाई, तू गरीब आदमी है, चल यार। अरे रहने भाई, क्या होता है? तुमको गरीब लोगों को लूटते हैं लोग। लूटते क्या नहीं लूटता है? तुम रात दिन गाड़ी चलाता, मेहनत करता, यहाँ पे हराम की मजदूरी, हराम की कमाई करते, और 500 रुपए ले रहे एक से। तुमसे कितना लिया? आओ ना भाई, कितना लिया? एक चक्कर में 1000 रुपए लिए। 1000 रुपए किधर से? गाड़ी से इधर जाने के लिए, आने के लिए 1000 रुपए लिए। अभी 200 लेके छोड़ रहे थे अभी। हाँ, कल से चालू हुआ बोल तो हम आ रहे थे। अभी 200 लेके छोड़ने वाले थे। कोई नया आदमी लिया तो 1500 भी ले लेते। कितना रोज का तकलीफ है ना? हाँ, रोज का तकलीफ। आप कहाँ से आए? हम आंध्र प्रदेश। कहाँ जा रहे? आंध्रा कार्ड बेचने तो पहले गाड़ी रुको तो लकड़ी सी मार डाल था मेरे से यार। हाँ, भी जा रहे आंध्रा से। ठीक है, चलो जाओ। अभी तुमको कोई किसको तकलीफ नहीं होगी। ये महाराष्ट्र में है ना, ये महाराष्ट्र सरकार की वसूली का टोल लगाया हुआ है। ये दलालों के बीच से ये पुलिस खड़ी करके अब ये सब दलाली, सब ये पूरा राष्ट्र लूटने को लगे हैं सब लोग। इनको कोई अच्छा करने की जरूरत नहीं है। ये घाट अभी बंद करके रखा है, लेकिन ये सब ट्रक छोड़ रहे हैं। देखो कितना बड़ा लाइन, ये लाइन है, ये लाइन है। गरीब लोगों को लूट रहे। आप बोले ना, आपको लास्ट टाइम कितना रुपए लिया? 1000 रुपए। 1000 रुपए लिए। ये आदमी, गरीब आदमी डर रहा था। तू डर क्यों रहा है? मैं है ना इधर, मेरे को रात को 2 बजे फोन कर, मैं उठता है इधर। चलो ठीक है, जाओ आप। पैसे से काय बोलली? नाव काय तुमचं? सतीश काय? सतीश तुमचं नाव सांग ना. कुठला आहे तू? सिटीला आहे का ट्रॅक? कुठे? ग्रामीणला आहे. ग्रामीणला आहे. तू रे?
हे तुमचे लोक इथं वसुली करताय, 500-500 रुपये शिव्यातून पैसे घेताय. तुम्ही जर बाजूला बसले तर झिरो पोलीस पैसे वसूल करतोय. तुम्हाला याच्यासाठी ठेवलंय का इथं? चहा प्यायला आले का? रात्री 8 वाजता चहा प्यायला आले का तुम्ही? ड्युटी कुठे तुमची आजची? कुठली नाकाबंदी तुमची? कसं काय आले? कुठले ढोरं पकडले तुम्ही? अरे ढोरं इथं जाताय, ढोरं तुम्ही सांगताय का? ढोरं सांगतो काही तुम्हाला सांगतो. तुम्ही ज्या पद्धतीने काम करताय ना, मी स्वतः आता ही गाडी चालून आणली. याने 500 रुपये घेतले का तू माझ्याकडून? तुला कोणी ठेवलं इथं? तुला ठेवलं कोणी इथं? तू शासनाचा एजंट आहे का? कोणाचा एजंट आहे? कोणाचा एजंट तू? 500 रुपये घेतले तू आता माझ्याकडून. तू म्हणतो आगे जा आगे जा. तुला कोणी ठेवलं इथं? मग तू पैसे वसूल करतो का? मग कोणी नाव काय तुला? प्रफुल्ल याचं नाव ऐकलंय ना तू? तूच त्यांचं मला झिरो वाटतं. आज घाटात मी स्वतः गेलो होतो. आज ज्या पद्धतीने आपण इथं पाहू शकता, इथं बोर्ड लागलेला आहे, नो एंट्री बोर्ड लिहिलेला आहे की ओट्रम घाट काम चालू असल्यामुळे इथून कुठल्याही जड वाहनांना प्रवेश मिळणार नाही. ही अशी परिस्थिती असताना चाळीसगावच्या पोलिसांचा एक मोठा प्रताप, खास करून ग्रामीण पोलीस यांच्या अतिरेक असलेले हे सगळे क्षेत्र यांनी हा वसुलीचा एक मोठा धंदा चालू केलेला आहे. याचे सविस्तर सर्व व्हिडिओ माझ्याकडे आजचे आहेत. मी ते उद्या अँटी करप्शन डीजी, राज्याचे महासंचालकांपासून तर आयजींपासून तर एसपींना मी सर्व आता हे तक्रारी सकट देणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून माझ्याकडे वारंवार तक्रारी येत होत्या की ग्रामीण पोलीस स्टेशनमधल्या हद्दीतल्या यांनी एक मोठा वसुलीचा धंदा त्या वाहनं सोडण्याच्या नावाखाली 1000, 500, 100 जसे पैसे भेटतील तसं उरबडण्याचं काम चालू केलं आहे. खरं तर ह्या सरकारमध्ये हे दुर्दैव आहे की आंधळं दडतंय आणि कुत्रं पेट खातंय. इथं आज आपण पाहू शकता पुढे की इथं सगळ्या नाकाबंदीचे बोर्ड लागलेले असताना हातातील अवजड वाहनांना प्रवेश बंद असा स्पष्ट उल्लेख असताना देखील एवढ्या मोठ्या संख्येने इथनं वाहनं जात आहे, वरतून वाहनं येत आहेत आणि मोठ्या प्रमाणात मला असा अंदाज आहे की रात्रभरातून इथं 2 ते 5 लाख रुपयाची वसुली इथनं केली जाते. प्रत्येका वाहनाकडून 100, 200, 500 जसे भेटतील तसे पैसे घेतले जातात. अरेरावी, शिवीगाळ करणे आणि झिरो पोलिसांच्या माध्यमातून ही सगळे वसुलीचं मोठं काम चालू आहे. इथं सगळं आज रात्री आपण पाहू शकता हे सगळे पोलिस इथं ड्युटीवर जे आहेत हे अशा पद्धतीने इथं सगळं या वसुलीचं काम यांनी चालू केलेलं आहे. या सरकारचा जो धंदा आहे हा सर्वसामान्य जनतेचं पोलिसांच्या माध्यमातून संरक्षण करणं असायला पाहिजे होता, परंतु ते संरक्षण न करता पोलिसच आता ह्या सर्वसामान्य जनतेचं भक्षण करायला लागले आणि माझ्यासारख्या एका लोकप्रतिनिधीला हे सगळं अस्वस्थ करणारं चित्र आहे. मी वारंवार या प्रशासनाच्या या करप्शनच्या विरोधात मी कायम आवाज उठवतो. अनेकदा माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करणे, अनेकदा अनेक वेगवेगळ्या प्रकारने टॅक्टिक्सने मला प्रेशराईज करणे, परंतु मी जनतेच्या विचाराच्या सोबत बांधिलकी असल्याने मी कधीही कोणाला न दडपणमध्ये येता मी माझं काम आजही चालू ठेवेल, उद्याही चालू ठेवेल. रात्री 2 असो 3 असो वेळेची तमा न बाळगता जनसामान्यांना लुटणाऱ्यांना, या सरकारच्या या दलालांना मी कोणालाही यांची कोणाचीही गाय करणार नाही, यांना कोणालाही सोडणार नाही, जनतेसमोर आणेल. आता ह्या पोलीस अधिकारी ज्या ज्या त्यात इन्व्हॉल्व असतील त्यांचं निलंबनाची मागणी मी स्वतः करणार आहे. येणाऱ्या अधिवेशनात हाच माझा पहिला गृह खात्याचा प्रश्न मी टाकणार आहे. त्याच सोबत ज्या ज्या पोलीस कॉन्स्टेबलांमार्फत ग्रामीणचे पीआय यांना मी अनेकदा सांगितलं की गुरचोरीचं मोठं प्रमाण वाढलंय, त्यात नाकाबंदी लावा, परंतु वसुलीच्या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात यांना वेळ आहे, परंतु शेतकऱ्यांच्या गुरांच्या प्रश्नावर सोडवायला वेळ नाही. अनेक चोऱ्यांचं सत्र शहरात ग्रामीण भागात चालू आहे. पोलीस प्रशासन त्याच्याकडे सोयीस्करपणे कानाडोळा करत आहे आणि लाखो रुपयाची वसुली या वाहनांच्या माध्यमातून जर आपण बघितलं, याचे सर्व सविस्तर व्हिडिओ आजचे मी रात्री 12 वाजेपासून तर आता 2:30 वाजेपर्यंत मी सर्व सगळे सांभाळून ठेवलेले आहे. हे मी सर्वच अधिकाऱ्यांना हे देणार आहे. यातले जे जे इन्व्हॉल्व असतील त्या सर्व पोलिसांचे फोटोज, त्यांचे सगळं रेकॉर्डिंग्स माझ्याकडे आहे. त्यांना पोलीस प्रशासनाने जर उद्या परवापर्यंत निलंबन केलं नाही तर परवाच्या दिवशी मी डीजी कार्यालयात जाऊन बसून डीजींना हा सर्व प्रकार राज्यात चाललेला गृहमंत्र्यांना विचारणार आहे
की माझा सवाल असेल गृहमंत्र्यांना की आपण ही वसुलीचे दलाल रस्ते करून सर्वसामान्य लुटायचं काम आपण चालू केलंय का? आणि जोपर्यंत मी या चाळीसगाव तालुक्याचं नेतृत्व करतोय सर्वसामान्यांना लुटण्याचं काम मी होऊ देणार नाही.